दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. आजकालच्या या जगात चोरीच्या घटना वाढलेल्या असताना यातच आडगाव पोलिसांनी माणुसकीचं आगळं-वेगळं दर्शन घडवलंय. काल रात्रीच्या सुमारास आडगाव पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार गस्त घालत असताना आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील भाग्यश्री मराठा खानावळ समोर एक पिशवी संशयितरित्या रस्त्याच्या मध्यभागी पडलेली त्यांना आढळून आली. यावेळी अंमलदारांनी या पिशवीची तपासणी केली असता त्यात काही रोख रक्कम त्यांना मिळून आली. त्यांनी लागलीच आजूबाजूला चौकशी केली, मात्र काही माहिती न मिळाल्याने ही पिशवी त्यांनी पोलीस ठाण्यात नेली. पोलिसांनी याची चौकशी केली असता ही पिशवी हर्षल पाटील यांची असल्याचं त्यांना समजलं. पोलिसांनी तात्काळ त्यांना पोलीस स्टेशनला बोलावून त्यांची विचारपूस केली असता मेडिसिन देण्यासाठी भाग्यश्री खानावळ येथे आले असता कुत्र्याने ओढून रस्त्यात ही पिशवी टाकली असल्याचं हर्षल यांनी सांगितलं. या पिशवीत 4,75,000 रुपयांची रोख रक्कम असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानुसार पोलिसांनी हर्षल पाटील यांच्याकडे ही पिशवी सोपवली. याबाबत आडगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे. काल दिनांक 23 मार्च 2026 रोजी रात्री पॅट्रोलिंग दरम्यान आमचे पीटर मोबाईलचे पोलीस कॉन्स्टेबल 1633 बागुल आणि पोलीस कॉन्स्टेबल 823 कोरडे हे पॅट्रोलिंग करत असताना त्यांना एक पिवळ्या रंगाची परिवार चहाची थैली मिळाली. त्या थैलीमध्ये त्यांनी बघितले असता त्यामध्ये एकूण 5.5 लाख रुपये रोख रक्कम होती. याबाबत ते पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी माहिती घेतली असता सदरची बॅग ही हर्षल आनंदा पाटील जे मेडिकल सेल्समन आहेत गुळे कॉलनी येथे राहणार बीडी कामगार नगर यांची आहे. त्यांना पोलीस स्टेशनला बोलावून खात्री करून पोलीस उपनिरीक्षक पंचमुख यांनी सदरची बॅग त्यांच्याकडे सोपवलेली आहे. या आजच्या काळात अशी घटना घडणं हे दुर्मिळ असतं, पण पोलिसांनी त्यांचं कर्तव्य चोखपणे बजावलेलं आहे. मी दोनही पोलीस अंमलदार कोरडे आणि बागुल यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. दरम्यान पोलिसांच्या या सतर्कतेमुळे रोख रक्कम असलेली बेवारस पिशवी मूळ मालकांना परत मिळाल्याने पोलिसांचं सर्वत्रच कौतुक केलं जात आहे. भावेश बागुल, दक्ष न्यूज, नाशिक. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.